पवार गटाचे प्रमुख आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांची तब्येत आज दुपारी अचानक बिघडली। मात्र सध्या त्यांची तब्येत स्थिर आहे। पवारांवर पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये रुबी क्लिनिक रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पवारांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले। त्यांना तापाचा संसर्ग झालेला आहे। त्यांना काही कफ सुद्धा छातीमध्ये साठलाय अशा प्रकारची प्राथमिक माहिती मिळते। या संपूर्ण प्रकरणावर डॉक्टर काय म्हणाले आहेत ते आपण ऐकणार आहोत। थोडंसं फिजिकल एक्झर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे, म्हणजे छातीत थोडंसं कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे। आता कंडिशन एकदम स्टेबल आहे आणि तपासणी आल्यावरतीच आम्हाला जे काही त्याच्यात बदल करायचा असेल ते बदल करू। सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपण अजिबात हॉस्पिटलला येऊ नका, कारण हॉस्पिटलमध्ये इतरही सर्व पेशंट आहेत आणि आताच जसं डॉक्टरांनी सांगितलं की पवार साहेबांची तब्येत आता नॉर्मल आहे। आयसीयू मध्ये पवार साहेब नाही आहेत, एका प्रायव्हेट रूम मध्ये आहेत। आत्ताच त्यांच्याशी मी स्वतः चर्चा करून आलेलो आहे, त्यामुळे कुठेही काही घाबरण्यासारखं टेन्शन घेण्यासारखं अजिबात नाही।